श्री स्वामी समर्थ. नशिबाचा एक अदृश्य खेळ, भीती आणि उत्सुकता यांनी भरलेला कर्क राशीसाठी आगामी आठवडा असणार आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या भविष्यात काय दडलंय हे जाणून घेण्याची तीव्र उत्सुकता असतेच. काळ आपल्यासाठी कोणती भेटवस्तू घेऊन येणार आहे, यश असेल, सुख असेल की एखादं अनपेक्षित मोठं संकट असेल, या विचारांनी मन नेहमीच धास्तावलेलं असतं. तुमच्या मनाच्या या गूढ कोपऱ्यात हात घालणारा हा एक व्हिडिओ. हे दिवस सामान्य नाहीत मित्रांनो. आकाशवाणी आणि भूगर्भामध्ये काहीतरी मोठे बदल घडत आहेत. शक्तिशाली ग्रह आपल्या जागा बदलत आहेत. जणू काही नशिबाचा अदृश्य खेळ सुरू होणार आहे. कर्क राशीच्या लोकांसाठी तयारी ठेवा. पुढील 7 दिवस तुमच्यासाठी फक्त राशीचे आकडे किंवा भविष्यवाणी नसतील, तर ते तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या बदलाची नांदी ठरू शकतात. लक्षात घ्या, 7 दिवसाचा हा आठवडा कसा असणार आहे ते बघणार आहोत. जसं की या 7 दिवसात गजकेसरी योग निर्माण होत आहे. याचा अर्थ अचानक तुम्हाला मोठे यश मिळण्याची, धन संपत्तीमध्ये दरवाजे उघडण्याची एक तेजस्वी आशा आहे. पण ही चमकणारी संधी तुमच्या हातातून निसटून जाईल की काय, अशी एक अनामिक भीती मनात घर करून आहे. एका बाजूला मंगळ ग्रहाचे महापरिवर्तन तुमच्या जीवनातील बंद दरवाजे उघडण्याचे संकेत देत आहेत. उत्साह, ऊर्जा आणि कार्य करण्याची क्षमता भूतपूर्व वाढणारी आहे. हे उत्सुकतेचे शिखर आहे मित्रांनो. तर दुसरीकडे राहू व चंद्राची युती भ्रम व गोंधळ निर्माण करू शकते. तुम्हाला वाटेल की मी योग्य निर्णय घेतला आहे का, पण दुसऱ्याच क्षणी हातातून काहीतरी निसटून जात आहे याची भीती सुद्धा वाटू शकते. त्यासोबतच मित्रांनो, सूर्यषष्ठी, सौभाग्य पंचमी, गोपाष्टमी एका पाठोपाठ एक येणारे शुभ योग तुमच्या नशिबाचा तारा बदलणार आहेत. पण त्याचवेळी कामात येणारा खर्च, अचानक येणारे अडथळे पाहून हातात आलेलं यश गमावणार तर नाहीत ना, अशी भीती तुम्हाला स्वस्त बसू देणार नाही. हा व्हिडिओ केवळ ज्योतिषीय नाही, तर येणाऱ्या शुभ आणि अशुभ घटनाचा एक गूढ असा संकेत आहे मित्रांनो. नशिबाच्या या अद्भुत परिवर्तनामध्ये तुम्हाला जिंकायचं असेल तर प्रत्येक दिवसाचे संकेत काळजीपूर्वक समजून घ्यावे लागतील. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. पुढील 7 दिवस कर्क राशीसाठी भीती आणि उत्सुकता याचा एक थरारक प्रवास असणार आहे. पाऊल जपून टाकावे लागतील, कारण नशिबाचा फासा कधीही पलटू शकतो. तुमच्या भाग्यामध्ये दडलेलं हे रहस्य जाणून घेण्यासाठी उत्सुक असालच तुम्ही. तर मित्रांनो, त्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. कमेंटमध्ये तुमच्यावर आलेले सर्व संकटे दूर करण्यासाठी संकट मोचन महाबली हनुमान कृपा राहू द्या असं पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने लिहा. मग बघा, या पुढील 7 दिवसात तुमच्यावर आलेलं कितीही मोठं संकट सुद्धा कसं तुमच्यापासून दूर पळेल. तर चला आता विस्तृत प्रत्येक दिवसाचं राशी भविष्य जाणून घेऊया की कसे असतील हे 7 दिवस तुमच्यासाठी मित्रांनो. कर्क राशीच्या जातकांनो, शनिवार जो 25 ऑक्टोबरचा दिवस आहे, चतुर्थ तिथीचा. शनिवार 25 ऑक्टोबर 2025 हा चतुर्थ तिथीचा दिवस कर्क राशीसाठी काही विरोधाभास घेऊन येणार आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, एका बाजूला ग्रहाचे योगायोग तुम्हाला 75 ते 80% अनुकूल असल्यामुळे अनेक कामामध्ये प्रगती होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. त्यासोबतच धन, भौतिक सुख आणि कौटुंबिक सौख्य मिळण्याची दाट शक्यता आहेत. मात्र चंद्र कमजोर पडल्यामुळे, दशम स्थानी राहू असल्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी अस्थिरता असेल किंवा उच्च अधिकाऱ्यांशी भ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे योग्य निर्णय घेण्यात अडचणी सुद्धा येऊ शकतात मित्रांनो. त्यामुळे या मानसिक अस्थिरतेवर मात करण्यासाठी आणि शनीच्या ठह्याचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन तेलाचा जलाभिषेक नक्की करावा मित्रांनो. त्यामुळे दुपारी 2:34 सुद्धा भद्रा सुरू होत असल्याने या वेळेनंतर कोणतेही शुभ किंवा नवीन काम सुरू करणे टाळावे. लक्षात घ्या, त्यापूर्वी महत्त्वाचा कामाचा निपटारा मात्र नक्की करावा. रविवार 26 ऑक्टोबरचा दिवस हा पंचमी तिथीचा दिवस आहे. कर्क राशीसाठी भाग्याचा आणि ज्ञानाचा संगम घेऊन येणार आहे. या दिवसाला सौभाग्य पंचमी, ज्ञान पंचमी असे दुहेरी महत्त्व प्राप्त झालेले, ज्यामुळे ग्रहाचे परिवर्तन अनुकूल दिशेने होत असल्याने तुम्हाला अचानक मोठे लाभ मिळण्याची आणि अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे मित्रांनो. ज्ञान पंचमीमुळे तुम्हाला शिक्षण, अध्यात्म, योग्य निर्णय घेण्यासाठी विशेष ऊर्जा मिळेल. तर सौभाग्य पंचमीमुळे जीवनात सकारात्मकता येईल.
ही शुभ संधी साधण्यासाठी तुम्ही ज्ञानी संत महात्म्याचे आशीर्वाद नक्की घ्यावेत. जर तुमच्या घरापाशी किंवा जवळ कुठे असतील त्यांचे, जर तुम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी जरी मिळाली, तरी ती कोणत्याही परिस्थितीत सोडू नका. कारण हा उपाय तुमचे दडलेले भाग्य जागे करण्यासाठी अत्यंत असा महत्त्वाचा आहे मित्रांनो, लक्षात घ्या. एकूणच हा रविवारचा 26 ऑक्टोबरचा दिवस संपूर्ण दिवस तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. त्याचा पुरेपूर उपयोग करूनच तुम्ही तुमच्या कामांना योग्य दिशा देऊ शकता. तसं सोमवार जो 27 ऑक्टोबर रोजी षष्ठी तिथी असून या दिवशी सूर्य षष्ठी आणि प्रशिष्ट षट पूजेचा योग जुळून येतोय मित्रांनो, लक्षात घ्या. परंतु या दिवसाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मंगळ ग्रहाचे होणारे महापरिवर्तन. मित्रांनो, लक्षात घ्या की मंगळ ग्रह हा एक विशेष स्थितीत बदलत असल्यामुळे कर्क राशीत एक जबरदस्त राजयोग निर्माण करत आहे आणि हा राजयोग तुमच्या जीवनातील बंद दरवाजे उघडण्याचे संकेत देतोय, ज्यामुळे थांबलेली कामे तुमच्या मार्गी लागतील. योग्य दिशेने केलेले पुरुषार्थ मोठा आर्थिक फायदा देणारा आहे. त्यासोबतच या परिवर्तनामुळे मंगळ आणि गुरु दोन्ही ग्रह पूर्ण ताकदीने पुढे येतील, ज्यामुळे तुमच्यात उत्साहाचा अद्भुत आणि प्रचंड वाढ झालेली दिसेल. या शुभ योगात सूर्यदेवाची उपासना अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो, लक्षात घ्या की सूर्यदेवाला अर्धे जल अर्पण करा. त्यांना प्रसन्न करण्यासाठी गहू किंवा पिठापासून बनवलेले पदार्थ तसेच ऊसाचे दान अवश्य करा, ज्यामुळे तुमची कीर्ती दूरवर पसरेल आणि भाग्याची साथ तुम्हाला मिळेल. मित्रांनो, आता बघूया मंगळवार जो 28 ऑक्टोबरचा दिवस आहे. या दिवशी पंचांगानुसार षष्ठी तिथी थोडी वाढलेली दिसते, कारण हा दिवस अजून पाहता बदलाचे योग घेऊन येतोय. तुमच्या राशीसाठी चांगलाच ठरणार आहे आणि या दिवशी लवकरच गजकेसरी योग पुन्हा सुरू होतोय, ज्यामुळे सकारात्मक बदल जे परिणाम तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो गजकेसरी योगामुळे. म्हणूनच हा दिवस कल करे सो आज कर या युक्तीनुसार काम करण्याचा आहे, लक्षात घ्या. आचार्य सांगतात की आजचे काम उद्यावरती ढकलू नका. या दिवशी जे काम करणे अत्यावश्यक आहे, निकडीचे आहे, ते त्वरित पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, कारण उद्यावर वेळ मारून येणे तुमच्यासाठी अनुकूल ठरणार नाहीत. त्यामुळे त्या दिवशी त्वरित दान महाकल्याण हा विचार करून वेगाने किंवा योग्य दिशेने कृती करणे तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ ठरेल. योग्य वेळी योग्य कामं करा. दिवसाच्या उत्तरार्धात मित्रांनो किंवा पुढील काळात काही गोष्टींमध्ये लक्ष ठेवावं लागेल, पण आजचा दिवस म्हणजे कामांना पूर्ण करण्यासाठी उत्तम ठरणार आहे. त्यामुळे चिंता न करता कामे मार्गी लावण्यावर पहिलं लक्ष द्या. बुधवारचा दिवस जो 29 ऑक्टोबरचा आहे, त्या दिवशी सप्तमी स्थिती असून या दिवशी ग्रहांच्या परिवर्तनातून गजकेसरी योग अधिक बळकट होतोय आणि हा योग तुमच्या राशीसाठी सकारात्मकता आणि मोठ्या संधी पुन्हा घेऊन येणार आहे. तथापि या दिवसाचे फलित म्हणजे 50-50 असेल, 50% चांगले 50% वाईट. त्यामुळे कारण एका बाजूला आर्थिक लाभ उत्पन्नाचे योग दिसत असतील, तर दुसऱ्या बाजूला अनावश्यक खर्चाचे योग सुद्धा तितकेच प्रबळ होताना बुधवारी दिसत आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. त्यामुळेच तुम्हाला पैशाच्या व्यवहारात अत्यंत जागरूक आणि दक्ष राहण्याची गरज आहे. सकाळी सुमारे 9:37 भद्रा सुद्धा सुरू होतोय, भद्रा योग. त्यामुळे त्यानंतर कोणतेही शुभ किंवा जे नवीन कामं जर तुम्हाला करायची असतील तर ती टाळावीत त्या दिवशी मित्रांनो, कारण दुपारच्या मध्यकाळात राहू काळ देखील येतोय आणि अडथळे विघ्न दूर करण्यासाठी मित्रांनो गणेशजीचे सुंदर स्तवनाचे पठण करा मित्रांनो. वेळी आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी गणेशजींना दुर्वासुद्धा तुम्ही अर्पण करण्याचा प्रयत्न करा. एकूणच हा दिवस तुमच्यासाठी शुभ असणारच आहे. त्यासोबतच 30 ऑक्टोबर जसा की गुरुवारचा दिवस अष्टमी स्थितीचा असून या दिवसाला गोपाष्टमीचा अत्यंत पवित्र योग जुळून येतोय आणि या दिवशी गायीची पूजा, सेवा, दान धर्म अवश्य करावा, ज्यामुळे सर्व देवांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतीलच. आणि ग्रहाच्या दृष्टिकोनातून या दिवशी तुमच्या राशीत मित्रांनो गजकेसरी योग अत्यंत प्रभावी होत असताना दिसत आहे. मात्र या दिवशी तुमच्या कार्यक्षमतेची खरी कसोटी लागणार आहे. तुमचं मन चंचल राहील, नीट लक्षात घ्या. 30 ऑक्टोबरचा गुरुवारचा दिवस तुमचं मन चंचल राहील, त्यामुळे तुमच्या मनाला आवर घालावं लागेल. सकाळी उठल्याबरोबर तुमची प्राथमिकता जे प्रायोरिटी आहेत त्या निश्चित करा. कोणत्या कामांना जास्त वेळ द्यायचा आहे, कोणत्या कामांना कमी द्यायचा आहे हे ठरवा मित्रांनो. कारण कोणत्या कामांना जास्त डोके निरुपयोगी कामे जी आहेत त्याची यादीसुद्धा तयार करा. फक्त आपल्या सामर्थ्यात असलेल्या किंवा सर्वात महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करा. नाहीतर हा दिवस विटंबना म्हणजे तुम्हाला वाईट अनुभव
देणारासुद्धा मोठा ठरू शकतो. त्यामुळे योग्य तो निर्णय घेण्यासाठी हा दिवस योग्य आहे मित्रांनो. त्यासोबतच जो 31 ऑक्टोबरचा या महिन्याचा सर्वात शेवटचा दिवस आहे, शुक्रवार 31 ऑक्टोबर नवमी तिथीचा असून या दिवसाला आवळा नवमी म्हणजे धात्री नवमी आहे. हे विशेष धार्मिक महत्त्व आहे त्याला. त्या दिवशी तुमच्या राशीत राहू व चंद्राची युतीसुद्धा होते. ज्यामुळे एकीकडे तुम्हाला अनेक गोष्टी चांगल्या प्रकारे समजतील, परंतु लगेच दुसऱ्या क्षणी त्या गोष्टी तुम्हाला हातातून निसटून जाताना सुद्धा लक्षात येतील. या दिवशी पहाटे 6:41 पासून पुढील 5 दिवसासाठी पंचकसुद्धा सुरू होते. लक्षात घ्या मित्रांनो. आणि हा दिवस भगवान विष्णूच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. शुक्रवारचा 31 ऑक्टोबरचा धात्री नमः या मंत्राचा जप करत भगवान विष्णूंना आवळा जर अर्पण केला किंवा कुष्मांडा म्हणजे भोपळा पेठा दान केलं तर हे शुभ तुमच्यासाठी मानलं जाईल. जर तुम्हाला दीर्घकाळापासून कोणता एखादा आजार असेल तर आवळ्याच्या झाडाखाली भगवान विष्णूची षोडोपचार पूजा अवश्य करावी. आणि 108 आवळे अर्पण करून त्यांचा प्रसाद म्हणून सेवन करणे अत्यंत तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं. थोडक्यात अध्यात्म आणि आरोग्यासाठी हा दिवस शुभ मानला जातोय. मानसिक गोंधळ टाळण्यासाठी मात्र सावधगिरी तुम्हाला बाळगावी लागेल. एकूणच या आठवड्यात महत्त्वाचा मुख्य निष्कर्ष हाच आहे की कर्क राशीसाठी एका मोठ्या आणि निर्णायक परिवर्तनाची ही वेळ आहे मित्रांनो. आणि गेल्या काही महिन्यापासून असलेला नकारात्मक योग आता संपुष्टात येईल. ग्रह आता पूर्ण शक्तीत येत आहेत, शुभ फळे देण्यासाठी येत आहेत. जसं की आपण वर पाहिलं की जो मंगळ ग्रह येतो तुमच्या राशीमध्ये, मंगळ ग्रह स्वगृही येत असल्याने तो पूर्ण ताकदीने येतोय. त्यामुळे साहस, ऊर्जा, कार्यक्षमतेत अभूतपूर्व वाढ झालेली तुमच्या राशीमध्ये किंवा तुमच्यामध्ये दिसून येईल. गुरुग्रहाचं सुद्धा आहे. बृहस्पती जो गुरुग्रह आहे उच्च राशीत आहे, तो सध्या तरी कर्क राशीत आहे आणि तो ज्ञानाने आणि भाग्याने तुमची साथ देणार आहे मित्रांनो. लक्षात घ्या. शुक्र ग्रह सुद्धा ऑक्टोबर महिना संपता शुक्र ग्रह देखील स्वगृही येण्याचे योग बनवत आहेत. त्यामुळे भौतिक सुख आणि आर्थिक स्थिरता तुमच्यासाठी चांगली वाढेल. शनी आता पुन्हा मार्गी होण्याच्या दिशेने जात आहे. थोडक्यात दीपावलीनंतरचा काळ तुमच्यासाठी उत्तम काळ घेऊन येणार आहे. अनेक वर्षापासून थांबलेलं कार्य आता मार्गी लागतील. नशिबात काहीतरी नवीन मोठे घडण्याची व्यवस्था ग्रह स्वतः करीत आहेत. लक्षात घ्या मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला एक महत्त्वाची सल्ला आहे की हा काळ झोपण्याचा किंवा निष्क्रिय राहण्याचा नाही. आचार्य सांगतात की जो जागत आहे तो पावत आहे, जो सोवत आहे तो खोवत आहे. हा वेळ तुम्हाला मिळालेल्या शुभ संधीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी आहे. गुरुग्रह बृहस्पती 4 डिसेंबरनंतर पुन्हा बदलेल. त्यामुळे सध्या उच्चावस्थेत असलेल्या गुरूच्या शुभ प्रभावाचा जास्तीत जास्त उपयोग करून त्वरित व हिमतीने कामे मार्गी लावा तुमचे मित्रांनो. त्यानंतर तुमचा फायदा नक्कीच होईल. त्यासोबतच राहू व चंद्राच्या प्रभावामुळे निर्माण होणारा जो भ्रम आहे किंवा मानसिक अस्थिरता आहे तुमच्यासाठी आव्हान ठरू शकते. तुम्हाला काही गोष्टी कळतील पण लगेच हातातून सुद्धा निसटून जातील. म्हणून कोणता निर्णय थांबवून पूर्ण विचार करून अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊनच तुम्ही निर्णय घ्या मित्रांनो. त्यासोबतच विशेषतः 30 ऑक्टोबर रोजी निरुपयोगी गोष्टींमध्ये वेळ घालवू नका. सकाळी उठल्यावर महत्त्वाच्या कामाची यादी करा. जी कामे तुम्हाला मोठी प्रगती घेऊन देणारे आहेत त्यावर लक्ष केंद्रित करा. निरुपयोगी कामामध्ये वेळ गुंतल्यास कामाची गोष्टसुद्धा हातून निसटून जाऊ शकते. लक्षात घ्या, या ग्रह गोचराचे इतके अनुकूल असूनही तुमच्या जीवनात जर अपेक्षित बदल किंवा प्रगती होत नसेल तर याचा अर्थ तुमच्या जन्मपत्रिकेतील महादशा खराब चालू आहे. केवळ गोचरावर अवलंबून न राहता तुम्ही आपल्या जन्मपत्रिकेचे योग्य विश्लेषण करून घ्यावे एखाद्या चांगल्या ज्योतिषाकडून आणि त्यानुसार छोटे व प्रभावी उपाय नक्की करावेत. योग्य दिशेने केलेले उपाय नशीब नक्कीच बदलू शकतात. हा काळ किस्मत बदलण्यासाठी पूर्णपणे तयार आहे मित्रांनो. गरज आहे फक्त तुम्ही योग्य वेळी योग्य कृती करण्याची. त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. त्यासोबतच कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने जय बजरंगबली कृपा ठेवा असे लिहा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. हे 7ही दिवस तुमच्यासाठी हा आठवडा शुभ जावं अशी आम्ही देखील तुमच्यासाठी प्रार्थना करतो.